जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर मी आज छान अशी सुकी अशी बोंबील घेतलेले आहेत आणि त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर एक बाउलमध्ये छान असे बोंबील घेतलेले आहेत. आपल्याला लागणार आहे लसूण, कच्ची कैरी, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेले आहे. तर आपल्या भाज्या तर छान अशा चिरून झालेल्या आहेत, तर पाहू शकता तुम्ही. आणि बोंबील आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि याच्यामध्ये मस्त असं कडकडीत असं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून मच्छीचा वेगळाच असा जो वास असतो तो निघून जाणार आणि बोंबील देखील छान असे आपले सॉफ्ट होऊन जातील. आणि तुम्ही बोंबील असे गरम पाण्यात ठेवून भाज्या वगैरे देखील चिरून घेऊ शकता. आणि इकडे आपले पातेले देखील छान असे शेगडीवर जाऊन बसलेले आहे आणि त्याच्यामध्ये 3 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे मी. तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. तर कांदा छान असा उभा चिरून घेतलेला आहे. कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला, व्यवस्थित असा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कांदा. आणि याच्यामध्ये लसूण देखील टाकून घ्यायचा आहे आपल्याला. तर लसूण बारीक असं चिरून घेतलेला आहे. तर छान असं मिक्स करून झालेलं आहे, तर पाहू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. 1 चम्मच लाल मसाला टाकून घेतलेला आहे आणि चम्मचचं प्रमाण तेच आहे. त्यातच अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच धणे पावडर टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढा तिखट हवा असेल तेवढा तुम्ही तिखट वापरू शकता. आणि मसाले छान असे तेलावर आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये आपण आता बोंबील टाकून घेऊया. बोंबील छान असे 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित असे. तर आपल्याला आता थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. आणि प्लेटवर पाणी देखील ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तर प्लेटमध्ये पाणी ठेवून देऊया थोडं. तर थोडा वेळ झालेला आहे, तर पाहू शकता आपल्या बोंबीलला छान असं तेल सुटलेलं आहे. मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचं आहे. गरम पाणी टाकून घेतलेलं आहे मी. जेवढी ग्रेव्ही तुम्हाला हवी असेल तेवढा तुम्ही पाणी टाकू शकता. तर इथे मला मिस्टरांना टिफिनसाठी ही रेसिपी बनवत आहे, त्यामुळे आहे अर्धा ग्लास असं पाणी टाकून घेतलेलं आहे मी. आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आणि कच्ची कैरी देखील टाकून घेऊया. हिरवी मिरची टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोड्या वेळासाठी झाकण देऊन पुन्हा एकदा ठेवून द्यायचं आहे. तर थोड्या वेळाने पाहिलेलं आहे, तर आपले बोंबील छान असे शिजून गेलेले आहे. तर पाहू शकता छान अशी उकळी देखील आलेली आहे आपल्या ग्रेव्हीला. आणि बोंबील छान असे रेडी झालेले आहेत खाण्यासाठी. तर तुम्ही बोंबीलची ग्रेव्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता. तर छान अशी आपली रेडी झालेली आहे बोंबीलची ग्रेव्ही. वरून अशी छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.